तालुक्यात काय घरात बसायचं असतं का? त्यांच्यासारखं आम्ही घरात बसू? त्यांच्यासारखं फेसबुक लाईव्ह करू? अरे आम्ही फील्डवर उतरणारे कार्यकर्ते आहोत. मुस्लिम समाजात संभ्रम निर्माण करतात. आज एवढे वर्ष मुस्लिम समाजाला केवळ वोट बँक म्हणून वापरलं. त्यांना काय केलं? त्यांना गरीबच ठेवलं. हात पसरायला त्यांना आतापर्यंत त्यांची परिस्थिती कशी झाली. आणि म्हणून या ठिकाणी संविधान बदलणार. छत्रपती संभाजीनगरची सभा आटोपल्यानंतर या पद्धतीने पत्रकार परिषद घेण्यात आली आणि ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगरची पत्रकार परिषद संपल्यानंतर शिंदेंना काही प्रश्न विचारण्यात आले त्यावेळेस त्यांनी या पद्धतीने पत्रकारांना उत्तर दिले की आम्ही काही घरात बसून, म्हणजे त्यांनी एका प्रकारे टोलाच मारलाय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना. परत त्यांनी सांगितलं की मुस्लिम समाजांमध्ये त्यांनी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे शिंदे हे बोलत आहे की मुस्लिम समाजाशी त्यांनी काहीच केलं नाही आणि दुसरीकडे मोदी म्हणत आहे की मुस्लिमांमध्ये ही संपत्ती वाटणार आहेत. मग हा एवढा विरोधाभास एकाच पार्टीच्या लोकांमध्ये कसा काय असू शकतो? जाहीरनामा खरं म्हणजे काँग्रेसला प्रसिद्ध करण्याचा अधिकार कुठे आहे? 50-60 वर्ष त्यांनी या देशाला खड्ड्यात घातलं. शिंदे साहेबांना सांगण्याची गरज आहे की ज्या वेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस भारताची परिस्थिती काय होती आणि 2014 पर्यंत भारताची परिस्थिती काय होती. आपण असं डायरेक्टली हे जे स्टेटमेंट आहे एवढं मग मुख्यमंत्र्यांनी जर अशा पद्धतीने स्टेटमेंट केलं तर मग सामान्य जनता त्याच्यावर काय विशेष करणार आहे, काय ॲनालिसिस करणार आहे? कारण की ज्या पद्धतीने भारतामध्ये ग्रोथ झाली, भारतात कुठली इन्स्टिट्यूट नव्हती, कुठली कॉलेज नव्हते, रोड नव्हते, काही पायाभूत सुविधा नव्हत्या आणि अशामध्ये त्यावेळेस सगळ्या इन्स्टिट्यूट जे काही मोठमोठे सायंटिस्ट झाले, जे काही मोठमोठे शोध लागले, ज्या काही पायाभूत सुविधांची पायाभरणी झाली, मोठमोठे कॉलेजेस इन्स्टिट्यूट झाल्या, रिसर्च सेंटर झाले, ते सगळं काँग्रेसच्या काळात झाले. ज्या काही नवनवीन योजना आल्या, गरिबांसाठी योजना आल्या, शेतकऱ्यांसाठी योजना आल्या, नंतर इन्फ्रास्ट्रक्चर झालं, ते सगळं काँग्रेसच्या काळात झालं. असं कोणीही लूज कमेंट करू नाही शकत. विकासाकडे न्यायचा असेल, या देशाला प्रगतीकडे न्यायचा असेल, हा देश महासत्तेकडे न्यायचा असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही. कारण आपण मोदीजींच्या नेतृत्वाखाली इस्रोने चांद्रयान यशस्वीपणे लॉन्चिंग केलं. इथे शिंदे साहेबांना सांगू इच्छितो की जे चंद्रयान इस्रोने लॉन्चिंग केलं त्या इस्रोची पायाभरणी, त्या इस्रोची स्थापना ही काँग्रेसच्या काळात झाली. एवढं मोठा विषय असताना हे कसं काय विसरू शकता की मोदी म्हणजे काय महान आत्मा आणि फक्त मोदी जर गेले तर भारताची जी काही प्रगती ती सगळे ॲज इट इज, म्हणजे 2014 नंतरच सगळ्यांचा जन्म झाला. सगळे जे काही गोष्टी होत्या त्या सगळ्या भारतामध्ये 2014 मध्येच आल्या असं या स्टेटमेंटचा अर्थ होतोय. संविधान बदलणार, आता त्यांच्याकडे दुसरं काही राहिलं नाही. मग संविधान बदलणार अशा प्रकारचा खोटा अपप्रचार करायचा. मी एकच सांगतो, मोदीजींनी त्याच्या बाबतीत स्पष्ट खुलासा केला आहे. सूर्यचंद्र असेपर्यंत बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकणार नाही, बदलणार नाही. बाबासाहेबांचा संविधान दिन 50-60 वर्ष यांना साजरा करता आला नाही. तर अशा पद्धतीने नुसती फेकाफेकी चालू आहे, एकमेकांविषयी आरोप प्रत्यारोप चालू आहेत. पण याच्यामध्ये जे शेतकऱ्यांचे आलेत, गरीब जनतेचे आलेत, विद्यार्थ्यांचे आलेत, हे सरकार बेरोजगारीवर कोणी बोलत नाही आणि फक्त एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चालू आहेत. ही तर परंपरा आहेच, बट कुठे ना कुठे तरी एक माणूस म्हणून प्रत्येकाने लोकांसाठी आपलं राज्य काय आहे, आपला समाज काय आहे, आपला धर्म काय आहे, या सगळ्या गोष्टींवर विचार करून प्रत्येकाने प्रत्येकासाठी काम करणं हेच लोकशाहीचं ध्येय असतं. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.